जालना जिल्ह्यात बेसुमार वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे। प्रशासकीय माहितीनुसार जालना जिल्ह्यामध्ये 102 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रावरती वनक्षेत्र आहे। याचं प्रमाण 1.33% इतक्या नगण्य स्थितीमध्ये वनसंपदा जालन्यामध्ये आहे। त्यामुळे वनसंपदा वाढवण्याची आवश्यकता आहे। शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्यापक वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाते। या मोहिमेला हातभार म्हणून जालना शहरातील काही स्वयंसेवी मंडळींनी जालना फर्स्ट या चळवळीच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग परिसरातील डोंगराळ भागामध्ये 250 हेक्टर क्षेत्रावरती ड्रोनच्या माध्यमातून बीजारोपण मोहीम हाती घेतलेली आहे। नहीं इनको काढ़ा बहुत अच्छे का नमस्कार, माझा नाव दुर्गेश अग्रवाल है। मैं जालना फर्स्ट का मेंबर हूँ और हम लोग यहाँ पे ड्रोन सीडिंग का एक प्रोजेक्ट कर रहे हैं, जिसमें ड्रोन सीडिंग का मतलब होता है कि ड्रोन के माध्यम से हम कैसे सीड्स ज़मीन पे स्प्रे कर सकते हैं ताकि वो ज़मीन पे गिर के नेचुरली ग्रो हो सके। जैसे अभी प्रकृति की जो एक सिस्टम था कि नेचुरली सीड्स जो बर्ड्स होते हैं, चिड़िया सीड्स स्प्रे करके नेचुरली प्लांट्स ग्रो होना, मगर अभी वो प्रक्रिया स्लो हो गई है क्योंकि चिड़िया भी कम हो गई है और उस हिसाब से नंबर ऑफ़ ट्रीज़ भी हमारे नेचर में कम हो गए हैं। तो इसीलिए अभी हम आर्टिफिशियली सीड्स स्प्रे करके फॉरेस्ट के लाइन पे ऐसा ट्राई कर रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा नेचुरल झाड़ ग्रो हो सके। नमस्कार, मैं आयुष गर्ग। हमारा ये जो एक्टिविटी है ये जालना फर्स्ट के हम मेंबर हैं और हमको जालना फर्स्ट की तरफ से कुंडली का सीना जो ऑर्गेनाइजेशन है उनके तरफ से, इसके अलावा फॉरेस्ट डिपार्टमेंट, कलेक्टर मैम, इन सब का बहुत सहयोग रहा है हमें लैंड आइडेंटिफाई करने में। खादगांव के सरपंच साहब है, इन्होंने हमको यहाँ पर आज जो भी काम हो रहा है एक्टिविटी, उसमें इनका सपोर्ट है, मैन पावर है। तो ये सब की वजह से हम अभी 600 एकड़ का हमको लैंड अलॉटेड है जिसमें हमको ये वृक्षारोपण करना है। तो धीरे धीरे करके महीना 2 महीना में होएगा। आज पहला दिन है, तो आज हम 25 हेक्टर का कर रहे हैं और करीब 250 किलो सीड हम डालने वाले हैं। नमस्कार, मी बहिराम मोरे, माजी सरपंच खादगाव। आज जालना फर्स्टच्या वतीने, त्यांच्या टीमच्या वतीनं आज आमच्या खादगाव परिसरात जे बिया ड्रोनच्या माध्यमातून सोडत आहे, त्यात खूप 20-25 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या बिया सोडत आहे। म्हणजे वेगवेगळे झाडं इथं येणाऱ्या परिसरात पाऊस पडल्यावर नक्कीच उगतील व आमचा परिसर हिरवागार होऊन जे जालन्यामध्ये जे प्रदूषण आहे हे कमी होण्यास जालना शहराच्या जवळ गाव असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी मदत होईल। आणि येणाऱ्या काळात जे बी आता इथं आपल्याला दिसून राहिले, जे आज रोजी जास्त प्रमाणात झाडं पाहिजे तसे नाही आहे, तर फॉरेस्ट एरियाच्या माध्यमात ज्या जालना फर्स्टच्या वतीने झाडं लावण्यात येत आहे, तर येणाऱ्या काळात नक्कीच आमचा परिसर एकदम हिरवागार होईल, यात कुठे शंका नाही।
आपल्या जालना जिल्ह्याचं जे वनक्षेत्र आहे हे महाराष्ट्रात सगळ्यात कमी म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षाही जास्त, अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी आहे. आणि आता जो हा ड्रोन सीडिंगचा उपक्रम जो होतो आहे जालना फर्स्टच्या माध्यमातून, याचा उद्देश हाच आहे की ज्या भागामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जाऊन झाडं लावणं शक्य नाही आहे आणि डोंगराळ भाग आहे आणि उताराचा भाग आहे जिथे जनावरांचा त्रास नसतो, आणि आपण बघितलं तर आता सध्या या डोंगराच्या उतारावर फक्त काटेरी झुडपं दिसत आहे, मोठी झाडं नाही आहेत. आणि मोठी झाडं तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, आतापर्यंत जी काय बेसुमार वृक्षतोड झालेली आहे त्याच्यामुळे ती प्रक्रिया कुठेतरी मंदावलेली आहे. आणि आपण त्याला सपोर्ट म्हणून ह्या भागामध्ये भारतीय प्रजातींच्या दुष्काळ प्रवण क्षेत्रात येणारी जी झाडं आहेत, वड, लिंब, पिंपळ, चिंच, पेरू असेल, सीताफळ असेल, अशी वेगवेगळ्या एक 15-17 प्रकारच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या आज ड्रोनच्या माध्यमातून इथं टाकतो. आणि आतापर्यंत जो अभ्यास आहे आणि आम्ही जी माहिती घेतली आहे, तज्ज्ञांचं जे मार्गदर्शन घेतलेलं आहे, तर जवळपास 8 ते 10% जे आपण सीड ड्रोनच्या माध्यमातून फेकतोय त्याचं 8 ते 10% ते झाडांमध्ये कन्वर्ट होईल, रोपांमध्ये कन्वर्ट होईल. तर त्या पद्धतीनं हा एक प्रयत्न आहे की आपली जी ओसाड झालेली, बोडकी झालेली जी डोंगरं आहेत ती पुन्हा मोठ्या म्हणजे वड, लिंब, पिंपळासारख्या वटवृक्षांनी ती पुन्हा हिरवी व्हावी आणि जे निसर्गाला पर्यावरणाची जी हानी होते आणि पर्यावरणाला कुठेतरी सपोर्टिव्ह असं काम जालना फर्स्टच्या माध्यमातून होतं आहे. आणि आज जवळपास 25 हेक्टरमध्ये सीडिंग होतं आहे आणि ह्या वर्षी 250 हेक्टरमध्ये ड्रोन सीडिंगचं प्लॅन केलेलं आहे.